संसदेत धर्म घुसलाय आणि दुसऱ्या बाजूला मंदिरात राजकारण शिरलंय. एका बाजूला राजकीय नेते थिल्लर कॉमेडी करतायत आणि दुसऱ्या बाजूला स्टँड अप कॉमेडियन्स सिरियस राजकीय भाष्य करतायत. लोक आतून घुसमटलेत, अस्वस्थ आहेत लोक. पण काय करणार? दडपशाहीमुळे दडपणाची भीती त्यांना सगळ्यात जास्त आहे सर्वसामान्य लोकांना. ते आशेनं ज्या विरोधी पक्षाकडे बघतायत, जो विरोधी पक्ष आमच्या समस्यांविषयी दाद मागेल, तो विरोधी पक्ष ईडीच्या भीतीने घाबरून गप्प बसलाय. अशा वेळी आवाज उठवण्याची जबाबदारी कलावंत आणि साहित्यिकांवर येते. जेव्हा जेव्हा क्रांती झाली तेव्हा तेव्हा खूप मोठा वाटा कलावंत आणि साहित्यिकांनी उचललाय. कलावंताच्या पाठीचा कणा ताठ असो, नजरेत सत्याची धार असते आणि काळजात गोरगरिबांविषयी, शोषित पीडितांविषयी अपार करुणा असते. मला ज्यावेळी आयटी सेलनी ट्रोल केलं आणि मला सिरियल मधून काढून टाकल्याचा फोन आला, त्या दिवशी मेकअप उतरवताना मी रडलो नव्हतो. मी 4 ओळी फेसबुकवर लिहिल्या होत्या की काट लो जुबान आंसुओं से गाऊंगा, गाड़ दो बीज हूं मैं पेड़ बन ही जाऊंगा. पण आपल्या ह्या बहिणीने जेव्हा बूट काढून ठेवले ना टेबलवर, तेव्हा मी ढसाढसा रडलो. माझा एक कवी मित्र माझ्याबरोबर बसला होता. तो गाणं गुणगुणायला लागला. बाई लोकशाहीचा गळा की घोटला या 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 मेल्यानं, रडू येतंय ग मला सखे मत फुकट गेल्यानं. मी मत दिलं आनंदानं माझ्या नळाला पाणी येईल, तुंबलेल्या गटाराची सारी घाणच वाहून जाईल. गांधारी मी मलाच लुटलं शकुनी मामान, रडू येतंय ग मला सखे मत फुकट गेल्यानं. ही आपल्या जिजाऊच्या, साऊच्या आणि त्यांच्या सगळ्या लेकींच्या काळजावरची खूप मोठी घाव आहे, खूप मोठी जखम आहे. आता मला एक चिठ्ठी आली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लोक नसल्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी दौरा रद्द केला आहे. इकडे बघा. अरे गाव सारा झटला, पण विद्रोही साहित्य संमेलनाचा रुबाब नाही हटला. सगळे गायब. आता होणारच गायब सगळे. तुम्हाला सांगतो, मी इथं आलो आणि ही गर्दी बघितली. हा विद्रोही साहित्य संमेलनात आलो आणि नॉर्मलला आलो, डोकं नॉर्मलला आलं माझं. म्हणजे सगळं रिसेट झालं इथलं मशीन व्यवस्थित. नाही तर फार विचित्र अवस्था झाली. म्हणजे काय की अराजक माजलंय, अन्याय आहे, अत्याचार आहे, सगळं 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 मान्य आहे जगात. पण बऱ्याच ठिकाणी हे सुरू आहे. पण भारतात काही इतकं विचित्र घडतंय ना की जे कुठंच घडत नाही. ते बघितल्यानंतर असं वाटतं की आपल्या सगळ्या राजकीय नेत्यांना आणि सगळ्या देशाला सगळ्या सामूहिक स्किझोफ्रेनिया झाला काय. म्हणजे काय तो मानसिक आजार आपण म्हणूया, बायपोलर डिसऑर्डर का स्प्लिट पर्सनॅलिटी काय म्हणतात मला कळत नाही. पण कसा तरी मानसिक आजार झाला असं वाटत होतं मला सारखं. म्हणजे बघा की एका बाजूला संसदेत धर्म घुसलाय आणि दुसऱ्या बाजूला मंदिरात राजकारण शिरलंय. एका बाजूला राजकीय नेते थिल्लर कॉमेडी करतायत आणि दुसऱ्या बाजूला स्टँड अप कॉमेडियन्स सिरियस राजकीय भाष्य करतायत. एका बाजूला सत्ताधाऱ्यांचे पाय चाटणाऱ्या न्यूज चॅनलचा टीआरपी ओढून ताणून गगनाला भिडवला जातोय आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांना जाब विचारणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या पोस्ट, सोशल मीडियावरच्या पोस्ट, त्याचा रीच जाणून बुजून दाबला जातोय.
ह्या अशा सगळ्या विचित्र परिस्थिती खेडेगावातल्या भाषेमध्ये भांजायला झालंय हे बघून सगळं बिरकिट झाले डोकं की काय चाललंय नक्की हे. अशा भोवतालात विद्रोही साहित्य संमेलन सुरू झालं. हे एवढ्या भव्य गर्दीत सुरू झालं, व्यवस्थित पार पडलं आणि आज त्याचा समारोप होतोय आणि पुढच्या संमेलनाचा आगाज पण झाला. ही खूप दिलासा देणारी गोष्ट आहे. आता प्रोटोकॉलनुसार मी विचार मंचावरची सगळ्यांची नावं घेतली नाही सुरुवातीला, पण समजून जा हे आता मी काय अनादर करत नाही तुमचं कोणाचाच. वासुदेव सर जी आणि प्रवीण दादा काय भावनेच्या भरात आता सगळं एवढी गर्दी बघितली आणि विद्रोही साहित्य संमेलन आणि ही चिठ्ठी आली त्यामुळे उत्साह खूप वाढला माझा. काय आपल्याकडे काय पद्धत आहे माहिती का, परिवर्तनाच्या चळवळीत म्हणा किंवा अशा संमेलनात आपण सगळे विवेकी लोक जमतो आपण सगळे. आणि आपल्याकडे एक पद्धत आहे म्हणायची, लोकांना अक्कल नाही, लोकांना कळत नाही, काय त्यांना निवडून देतात लोक, लोकांना लोक कधी सुधारणार कोणास ठाऊक, पण तसं नाही. हे सत्य नाही. लोकांना सगळं कळतंय, जे चाललंय ते सगळं कळतंय. लोक आतून घुसमटलेत, अस्वस्थ आहेत लोक. पण काय करणार, दडपशाहीमुळे दडपणाची भीती त्यांना सगळ्यात जास्त आहे सर्वसामान्य लोकांना. ते आशेने ज्या विरोधी पक्षाकडे बघतायत, जो विरोधी पक्ष आमच्या समस्यांविषयी दाद मागेल, तो विरोधी पक्ष ईडीच्या भीतीने घाबरून गप्प बसलाय किंवा खाली मान घालून त्यांच्या वळतीला निघून गेलाय. ते आधारासाठी न्यूज चॅनलकडे बघतायत, मीडियाकडे बघतायत, कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यात परखड बोलणारे जे त्यांच्या नोकऱ्या गेल्यात. आता सगळे राहिले सगळे लाचार, लोचट, पाय चाटू सगळे तिथे राहिलेले. प्रशासकीय अधिकारी आहेत, वर्ण आदेश त्याच्यावर रेट टाकतायत, त्याला जाळ्यात अडकवतायत. ते पण घाबरलेले, आपली नोकरी जाईल नाही ऐकलं तर. मग हे तर सर्वसामान्य लोक आहेत, हे कसे बोलणार, हे कसे आवाज उठवणार. यांना तर अन्न वस्त्र निवारा रोजगार याच्याशीच झगडतात अजून तेच त्यांना मिळत नाही. ते कधी आवाज उठवणार त्याच्यावर. अशा वेळी आवाज उठवण्याची जबाबदारी कलावंत आणि साहित्यिकांवर येते. जेव्हा जेव्हा क्रांती झाली तेव्हा तेव्हा खूप मोठा वाटा कलावंत आणि साहित्यिकांनी उचललाय. साहित्यिक म्हणजे कलावंत मी म्हणतो, म्हणजे काय ते वेगळे नाहीतच. मुळातच कलावंत आणि साहित्यिक विद्रोही असतात. मुळातच त्यांच्या रक्तातच विद्रोह असतो. आता जे आपल्याला कलावंत या नावाखाली जे सत्ताधाऱ्यांच्या वळतीला गेलेले किंवा शरण गेलेले किंवा तिकडे गेलेले दिसतात ते कलावंत नाहीत, ते भाट, स्तुती पाठक. म्हणजे पूर्वी राजाच्या दरबारी असायचे बघा, ते राजाचं गुणगान गायचं, मग तो मोहरा फेकायचा आणि ते घेऊन यायचं घरी. तशा पद्धतीचे ते भाट आहेत. कलावंत हा लोकशाहीचं लाडकं बाळ असतो, धाकटं बाळ असतो. लोकशाही त्याची आई असते. आपल्याकडे बघा, आपल्या बहुजन समाजात शक्यतो धाकट्या भावावर आईची जबाबदारी असते. तशी या कलावंताच्या खांद्यावर आईची जबाबदारी असते. तो तिचं संरक्षण करायचं, विडा उचलतो. कलावंताचं साहित्यिकाचं कामच हे आहे. परंपरांची चिकित्सा करायची, जाचक परंपरा मोडायच्या, व्यवस्थेला जाब विचारायचा. यातूनच सृजनात्मक कलाकृती निर्माण होते, अभिजात साहित्य निर्माण होतं. बाकी काय म्हाताऱ्याच्या तालावर नाचणारी माकड असते, ते थोडाफार पैसा मिळवतात, प्रसिद्धी मिळवतात, पण इतिहासात त्यांचं नामोनिशाण सुद्धा राहत नाही. कलावंताच्या पाठीचा कणा ताठ असो, नजरेत सत्याची धार असते आणि काळजात गोरगरिबांविषयी, शोषित पीडितांविषयी अपार करुणा असते. कलावंताविषयी खूप छान लिहिलंय अंबरीश मिश्रांनी. मला काय आठवतं की एक राजा होता. तो राजा त्याच्या राजमहालाच्या टेरेसवर उभा होता आणि खाली जाणाऱ्या येणाऱ्या प्रजेकडे बघत होता. प्रत्येक जण त्या राजाला मुजरा करून पुढे जात होता.
प्रत्येक जण राजाला बघितलं त्याला मुजरा करूनच पुढे जात होता. राजाला म्हणजे असा अभिमान वाटत होता, जेवढी काही इंचाची छाती असेल ती त्याची फुगत होती. त्या राजाची. तर तो राजा खुश होतो. तेवढ्यात एक फाटका कलंदर कलावंत घालून निघाला. फाटका होता पण नजरेत स्वाभिमानी नजर, बाणा स्वाभिमानी, ताठ मानेने चालला होता खालून. आणि त्यानं काय राजाला मुजरा केलाच नाही. राजा म्हणाला, कोण आहे हा क्षुल्लक माणूस, मला मुजरा नाही केला? कोण आहे हा छोटा, कोण आहे हा माणूस, माझ्यापेक्षा इतका छोटा माणूस मला मुजरा करत नाही? त्या कलावंतानं वर बघितलं आणि तो एक शेर है, उतर कर कसरे आली से हमारे रूबरू तो आओ. कसरे आली म्हणजे कसर म्हणजे राजमहाल, आली म्हणजे त्याचा टेरेस. उतर कर कसरे आली से म्हणजे त्या टेरेसवर खाली उतर, रूबरू म्हणजे माझ्या समोर. उतर कर कसरे आली से हमारे रूबरू तो आओ, बुलंदी से हमारी ऊंचाई का अंदाजा नहीं होगा. अरे तो अशील राजा, तो अशील सम्राट, पण तुझ्यापेक्षा हा कलावंत उंच आहे. म्हणजे ती शारीरिक उंची नाही, विवेकाची उंची, बुद्धिमत्तेची उंची, स्वाभिमानाची उंची. अशा कलावंतांमुळे, साहित्यिकांमुळे लोकशाही बळकट होते. आज या कलावंतांवर आणि साहित्यिकांवर खूप मोठी जबाबदारी आहे या भवतालात. आता हे 18वं विद्रोही साहित्य संमेलन आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खऱ्या अर्थानं पहिलं विद्रोही साहित्य संमेलन कधी आणि कुठे झालं? खऱ्या अर्थानं पहिलं विद्रोही साहित्य संमेलन 800 वर्षांपूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटात झालं. संत नामदेवांनी ती योजना आखली होती. आजच्या भाषेत आपण त्याला नाव देऊया ऑपरेशन समता. उच्च नीचेची सगळी बंधनं सगळे झुगारून दिली होती त्यांनी त्या काळात. त्याच्या आधीची हजारो वर्ष म्हणजे पुष्यमित्र शृंगापासून जी मनुस्मृती आली आणि तिचं राज्य जे सुरू होतं, मध्ये किती मुघल आक्रमण झाले तरी वैदिक संस्कृतीचं वर्चस्व होतच हजारो वर्ष. आणि मग नामदेवांनी ही योजना आखली. ज्ञानोबांबरोबर बसले, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला व्यवस्थित आणि अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. विचार करा, आज अंमळनेरला इकडून येताना आपण म्हणतो की किती लांब आहे, आम्हाला मुंबई पुण्याच्या लोकांना वाटतं, आम्हाला वाटतं साताऱ्याहून येताना. त्या काळात संत नामदेवांनी उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढला. समाजातल्या सगळ्या स्तरातले गुणवान प्रतिभावान लोक हेरले, जे उत्तम उत्तम साहित्य कृती निर्माण करतील, अभंग निर्माण करतील आणि समाज जागृती करतील, बहुजनांना जागं करतील. आणि पहिलं साहित्य संमेलन त्या वाळवंटात घडलं. सगळ्यांनी सहभोजन केलं आणि वारकरी संप्रदायाची तात्विक मुहूर्तमेढ रचली गेली. या संमेलनानं माणसाला माणसात आणलं. म्हणजे हजारो वर्ष ज्यांना शूद्र म्हणून ज्यांच्या प्रतिभा, कितीतरी जणांच्या प्रतिभेचा मोहर तसाच कुजून गेला असेल, झडून गेला असेल हजारो वर्ष, आता ते होऊ द्यायचं नव्हतं. मग चोखा महाराला अख्ख्या फॅमिलीचं इन्व्हिटेशन होतं. प्रतिभावान फॅमिली होती. चोखा महार, सोराबाई, निर्मला, बंका त्यांचा मेवणा, बहीण निर्मला, सेना नावी होता, गोरा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार, जगन्मित्र नागा, परिसा भागवत, पंजाबहून जालन सुतार आला होता, शेख मोहम्मद. असा शेख मोहम्मद नंतरच्या काळात, त्या काळात नाही, 800 वर्षांपूर्वी. तर असा सगळा मेळा जमला. पहिला कीर्तनाचा मान मिळाला संत जनाबाईंना. बघा, शूद्र आधीच, त्या स्त्री, केवढा मोठा विद्रोह होता, केवढा मोठा विद्रोह होता. मग जनाबाईंनी त्याचा फायदा घेतला. जनाबाईंनी ठणकावलं, भक्तीसाठी याती नाही, नाही तयासी सोयी. विठोबाची भक्ती करायला कुठली याती, याती म्हणजे जात बीत काय नसतं, तशी सोयच नाही धर्मात. रोहिदास तो चांभार, त्याचा करी कारभार. रोहिदास चांभार आहे, तो त्याचा व्यवसाय आहे, ती जात नाही, तो त्याचा व्यवसाय करतोय. जो का भक्त यातीहीन, देव करी त्याचा मान. जाती अंताचं त्यावेळी विधान केलं होतं संत जनाबाईंनी.
आता आता एक ह्यातली एक गंमत बघा, आपण जेव्हा विद्रोह म्हणतो किंवा बंड म्हणतो किंवा आपण जेव्हा आपल्या बहुजनांना सुधारण्यासाठी काही गोष्टी सांगतो, संतांनी किती डेलिकेट काम केलं होतं. मला डॉक्टर साळुंखे या गोष्टीला उत्क्रांती म्हणतात. थेट क्रांती म्हणत नाहीत, उत्क्रांती म्हणजे क्रांतीकडे नेणारा मार्ग. आणि तो त्यांना इतक्या हळुवारपणे, आता काय झालं की हजारो वर्ष वैदिक संस्कृती आपल्या बहुजनांच्या मना, मेंदूत, श्वासात, रक्तात भिनली होती. फटकन जर तुम्ही म्हणाला असता देव काय नसतं, ते सगळे तुम्हाला फसवतात, तर कुणीही त्यांच्या मागे आलं नसतं. त्यांनी काय केलं की त्या गोष्टींना धक्का न लावता एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही. आता आपल्याला एक विठ्ठल देव आहे, त्यांच्या देव आणि धर्म. आता पहिलं काय माहिती का, आपण परिवर्तनाचे काय हे बघितलं पाहिजे की आपल्याला नक्की करायचं काय. आपण जर नास्तिक आहे म्हणून देव नाही म्हटलं तर कुणी तुमच्या मागे येणार नाही, कारण त्यांच्या मनात त्या वर्षानुवर्षाचे त्यांचा जो आधाराचा भाग आहे तो देव. तर आपण काय, आपला देवाला विरोध आहे का शोषणाला विरोध आहे, ते पहिल्यांदा काम संतांनी केलं. त्यांनी काय केलं, जाती भेदाच्या भिंतीच पाडून टाकल्या. आणि मग चोखा महाराज पण उठला, त्यांना पण ठणकावलं, विनम्रपणे ठणकावलं. उस डोंगा परी रसन होय डोंगा, काय बोललासी वरली या रंगा. चोखा डोंगा परी भाव होय डोंगा, काय बोललासी वरली या रंगा. सेना नावाला तर हजामतच केली वैदिक संस्कृतीची. धर्माचे थोतांड, ते म्हणाले की धर्माचं थोतांड मांडून तू पैसा कमवतोयस. भार्या मुले मठ, भार्या मुले मठ, तुझं मठ स्थापन केलायस आणि तू ऐश करतोयस त्याच्यावर. पुराण सांगता नागावानी डोले, आविर्भाव फोल करीत असे. हे वैदिक संस्कृतीतल्या त्या धर्ममार्तंडांविषयी बोलले, आताच्या कुठल्या राजकीय नेत्याविषयी नाही बोलले. पुराण सांगता नागावानी डोले, आविर्भाव फोल करीत असे. सेना म्हणे ऐशा दांभिका भजती, अधोगती जाती दोन्ही लोक. अशा दांभिकांची पूजा करणारे, तो दांभिक पण आणि त्याची पूजा करणारे सगळे अधोगतीला जातील. अशा पद्धतीने हा विद्रोह सुरू झाला. आणि मग 300-400 वर्षानंतर हा विद्रोह अत्युच्च पातळीवर नेला संत तुकाराम महाराजांनी. ते म्हणजे आपल्या बहुजनांचे हिरो होते. वैदिक धर्म मार्तंडाविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले. ते ठणकावून सांगितलं, थेट सांगितलं, महाराशी शिवे कोपे ब्राह्मण कोण नव्हे. महाराज शिवल्यानंतर त्याला राग येतो किंवा महाराज शिवल्यानंतर त्याला राग येतो, तो ब्राह्मणच नाही. तया प्रायश्चित्त काही देहत्यागीता नाही. यात गंमत बघा, केवढा मोठा विरोध आहे. प्रायश्चित्त देण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणाला होता मनुस्मृतीनुसार. इथं तुकाराम महाराजांनी सांगितलं की अशा ब्राह्मणाला प्रायश्चित्त जर द्यायचं झालं तर देहत्याग केला तरी त्याचं प्रायश्चित्त नाही होणार. नातळे चांडाळ तया अंतरी विटाळ. चांडाळ म्हणून जो स्पर्श करत नाही शूद्रांना, त्याच्या अंतरी विटाळ असतो. ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो ते याती. इथे खूप महत्त्वाची गोष्ट तुकाराम महाराजांनी सांगितली आहे की तुम्हाला जातच मानायची नाही, तर जात आहे, दोनच जाती आहेत. समता मानणारा, बंधुभाव मानणारा उच्च जातीचा, आणि विषमता मानणारा, भेदभाव करणारा नीच जातीचा. या दोनच जाती आहेत. त्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे परिणाम म्हणून ही उत्क्रांती झाली. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांती केली. आणि त्यानंतर मग फुलेशाहू आंबेडकरांनी आपल्या हातात संविधान दिलं. फुलेशाहू आंबेडकर, मी एका दमात म्हणालो, आपल्याला ही 3 नावं तोडायची नाहीत, कोणी कितीही प्रयत्न करू द्या. आपण सगळे गावगाड्यात एक आहे, आपण मराठी ओबीसी सगळे एक आहेत. आमच्यात पहिल्याला म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही. शेतीत मदतीला सगळे दलित पण येतात, आमच्यात ओबीसी पण येतात, मी मराठा आहे असं काय तरी सगळे येतात, असं काही नसतं. आपल्यात काही नाही. पहिल्या तुमच्या काय म्हणतात, शेतीत मदतीला येतात ना, गावातली लोक आपली मित्रत्वात मदतीला येतात. इर्जी. तर आपल्याकडे गावगाड्यात सगळे एक आहेत, काय होणार नाही. पण आताचा जो भवताल आहे तो तोच भवताल आहे जो 800 वर्षांपूर्वी होता. प्रतिक्रांती झालेली आहे, प्रतिक्रांती झालेली आहे.
आता संवेदनशील आणि मानवतावादी साहित्यिक कलावंतांवर आपलं सत्व आणि स्वत्व टिकवण्याचं खूप मोठं आव्हान आहे. आता या उत्क्रांतीचा भाग बनून उत्तमोत्तम साहित्याची कलांची निर्मिती करून आपलं साहित्य आपली कला अजरामर करायची का व्यवस्थेचं भाट बनून लाचार जगणं जगायचं हे ठरवायची वेळ आली. मला तुम्ही इथं बोलवलं विद्रोही साहित्य संमेलनात 2 वर्षापूर्वी पण प्रतिभाताई तुम्ही मला बोलवलं होतं. त्यावेळी एका परिसंवादात मी आलो होतो आणि आज पुन्हा येताना खूप बरं वाटलं की चला ठीक आहे म्हणजे परत एकदा बोलवलं. या 2 वर्षात मी यांच्या परीक्षेला पास झालोय, परीक्षेत पास झालोय. बघत असतील की नक्की काय करतोय, नुसते विचार मांडतोय. आणि अशा मंचांवर विचार मांडणारे कित्येक जण भंपक निघालेले प्रवीण दादांनी बघितले. प्रवीण दादांनी वर आणलं त्यांना. तर मी तसा नाही प्रवीण दादा, कधीच होणार नाही माझ्याकडून. आणि ठीक आहे माझ्यावर डोळा आहे, मलाही काहीतरी दगाफटका पुन्हा एकदा होईल, तुम्ही सगळे माझ्या पाठीशी असालच, पुन्हा बदनामीचे प्रयत्न होतील, पण मी त्या सगळ्याला पुरून उरेन. कारण हे विद्रोही साहित्य संमेलन जे बळ गेलं 100 हत्तीचं बळ आहे. तुम्ही सगळे एवढं जमला इथे, फार ताकद आली. आपल्या 97% लोकांची एकच घोषणा देतो, जय शिवराय जय भीम.